राष्ट्रीय दलित पॅन्थर सेनाकडून सांगली तहसील येथे बेमुदत धरणे आंदोलन. सांगलीत 2019, 2021 आणि 2025 मध्ये साईनगर, कर्नाळ रोड परिसरात तसेच इतर ठिकाणी आलेल्या महापुरामध्ये सदर रहिवासी भागातील राष्ट्रीय दलित पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र संघटक अध्यक्ष इम्रान शेख यांनी सांगली राजवाडा येथील अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले आहे. लोकांचे आणि उद्योगधंदेवाले तसेच व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाकडून सदर ठिकाणी पुराचा सर्वे सुद्धा झालेला आहे. सदर सर्वेनुसार भरीव मोठी रक्कम देण्याचे महाराष्ट्र सरकारने घोषणा देखील केली. अद्याप सदर भागातील लोकांचा पुरावा सर्वे झाला आहे, परंतु सर्वेनुसार येथील पूरबाधित रहिवासी आणि उद्योगधंदेवाले यांना कोणत्याही प्रकारे मदत आलेली नाही आणि ज्यांचा सर्वे झालेला नाही त्यांना पैसे देखील मिळाले आहेत. तरी या लोकांची चौकशी करावी. मदतीकरता शहरातील रहिवासी आणि उद्योगधंदेवाले यांनी आपल्या कार्यालयाकडे बँक पासबुक, झेरॉक्स व इतर कागदपत्रे दिली आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रीय दलित पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र संघटक अध्यक्ष इम्रान शेख यांनी वारंवार कार्यालयात येऊन विचारले असता कार्यालयामधून काही अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. तसेच पूरबाधित लोकांचे पैसे अजून सुद्धा त्यांच्या खात्यावर आलेले नाहीत. याबाबत ऑफिसमध्ये चौकशी केली असता ऑफिसमधील दीपक पारधे हे उडवाउडवीची उत्तरे देतात. तसेच ड्युटीवर असताना नशा करून दारू पिऊन मावा खाऊन असतात. त्यांची मेडिकल चौकशी घेऊन तत्काळ त्यांना सेवेतून बडतर्फ करावे. तरी या प्रकरणाची चौकशी करावी व पूरबाधित व्यापारी तसेच रहिवासी यांची यादी आमच्याकडे आहे, त्यानुसार त्यांना लवकरात लवकर पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग करावे आदी मागणीसाठी 27 फेब्रुवारी रोजी माननीय अप्पर तहसीलदार कार्यालय सांगली यांचेवर बेमुदत ठिय्या आंदोलन घेण्यात येणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले असून सदरचे आंदोलन पुन्हा 5 मार्च रोजी अप्पर तहसीलदार कार्यालय सांगली यांचेवर दुपारी 12:30 वाजता राष्ट्रीय दलित पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र नेते टिपूभाई पटवेगार यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते इम्रान शेख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांसह घेणार असून त्याची दखल संबंधित अधिकारी व शासनाने घ्यावी. नमस्कार, जय भीम. राष्ट्रीय दलित पॅन्थर सेनेकडनं आज पूरग्रस्तांच्या बाबतीत ठिय्या आंदोलन बेमुदत करण्यात आलेलं आहे. या आंदोलन आमचं तोपर्यंत चालू राहणार जोपर्यंत पूरग्रस्तांचे पैसे भेटत नाही. खऱ्या लाभार्थी ज्यांनी आहेत त्यांना पैसे त्यांच्यापर्यंत पोचलेले नाही आहेत, परंतु त्यामध्ये फार मोठी फसवणूक झालेली आहे, फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. संबंधित अधिकाऱ्याकडनं आम्ही माहिती अधिकाऱ्याची माहिती देऊन पण त्यांनी आम्हाला माहिती दिली नाही. आम्ही निवेदनद्वारे कमीत कमी 4 वेळा निवेदन दिलं तरी पण त्यांनी आम्हाला उत्तर दिलं नाही. तरी मग आज आम्ही आंदोलन घेऊन बसलेलो आहे. हे आंदोलन आपण तहसीलदार ऑफिसच्या समोर हे आंदोलन